नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द माइंड मास्टर टीच या आपल्या शैक्षणिक चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. जीवनाचे करेल रक्षण ते म्हणजे आपले शिक्षण. विद्यार्थी मित्रांनो, आपण समास व त्याचे प्रकार पाहत आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास व त्याचे उपप्रकार, त्याचबरोबर द्वंद्व समास त्याचे उपप्रकार व आता आपण आज जो पाहणार आहोत तो व्हिडिओ आहे बहुव्रीही समास व त्याचे प्रकार आज आपण अभ्यासणार आहोत. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पाहूया बहुव्रीही समास व त्याचे प्रकार कोणते आहेत ते. विद्यार्थी मित्रांनो, आपण जो आज समास पाहणार आहोत तो म्हणजे बहुव्रीही समास. आता याच्यामध्ये बहुव्रीही समास कोणाला म्हणतात, तर याच्यामध्ये बहुव्रीही समाजामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदाशिवाय आपल्याला तिसऱ्या पदाचा बोध होतो. म्हणजे उदाहरण पाहू. बघा, उदाहरण आपण घेतलं, उदाहरण आपण एक घेतलं बघूया. समजा नीलकंठ. आता बघा याचा काय फोड होते, निळा आहे, निळा आहे, कंठ ज्याचा असा तो, ज्याचा असा तो. आता बघा, आपल्याला नीळकंठ म्हटल्यावर काही कळत नाही. नीळ आणि कंठ म्हणजे निळा आहे कंठ ज्याचा तो. आता नीळ आणि कंठ याच्यावरून आपल्याला काही कळलं नाही, पण निळा आहे ज्याचा कंठ असा तो म्हणजे शिवशंकर. म्हणजे आपल्याला ह्याच्यातून तिसरा बोध झाला. नीळ आणि कंठ ह्याच्यावरून न कळता हे नीळकंठ ह्याच्यावरून आपल्याला काय कळलं की तिसरा बोध झाला, तो म्हणजे शिवशंकर. या पद्धतीने बहुव्रीही समास असं म्हणतात. आता आपण त्याचे प्रकार पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बहुव्रीही समासामध्ये 4 प्रकार येतात. ते म्हणजे विभक्ती बहुव्रीही समास, नत्र बहुव्रीही समास, सहबहुव्रीही समास व प्रादि बहुव्रीही समास. तर पहिला आपण जो बघणार आहोत तो म्हणजे म्हणू आपण त्याला, तो आहे विभक्ती बहुव्रीही समास. विभक्ती बहुव्रीही समास. ह्याचा अभ्यास आपण करणार आहोत. आता ह्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यातला पहिला बघू. त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. एक म्हणजे बहुव्रीही समासामध्ये समानाधिकरण बहुव्रीही समास. समानाधिकरण व दुसरा आहे व्याधिकरण. यामध्ये प्रथमतः आपण समानाधिकरण बहुव्रीही समास म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. समानाधिकरण म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये बघू काय आहे. समानाधिकरण समानाधिकरण म्हणजे काय होतं विद्यार्थी मित्रांनो, की ज्या उदाहरणामध्ये फोड करताना जर दोन्ही शब्दांना प्रत्यय लागत नसतील तर त्याचा अर्थ समानाधिकरण आहे. विग्रह करताना काय होतं की ज्या विग्रहाने जो, ज्याला, ज्याने अशी संबंधी सर्व नामांची रूपे असतील अशा जो समास असेल त्याला समानाधिकरण असे म्हणतात. म्हणजे विग्रह करताना काय येतं, विग्रह करताना काय येतं बरं, ज्याच्यामध्ये जो, ज्याला,
ज्याने अशी संबंधी सर्वनामांची रूपे जर आले असतील तर त्याला आपण समानाधिकरण बहुविरी समाज असं म्हणतो. दोन्ही शब्दांना प्रत्यय लागत नाही. आणि विग्रह करताना ज्यामध्ये जो, ज्याला, ज्याने अशी संबंधित सर्वनामाची रूपे असतील त्यांना आपण समानाधिकरण बहुव्रीही समाज असं म्हणतो. उदाहरण पाहू आपण द्यायचं. उदाहरण पहा. समजा उदाहरण आपण घेतलं गजानन. गजानन कसं होईल? गजाचे आहे आनंद, ज्याला तो, म्हणजे गजाचे आहे आनंद, ज्याला तो. किंवा दुसरं उदाहरण आपण बघितलं जितेंद्रिय. जितेंद्रिय जिंकलेले आहे इंद्रिय, ज्याने तो. जिंकलेले आहे इंद्रिय, ज्याने तो. बघा विद्यार्थी मित्रांनो, समानाधिकरण आपण इथे पाहत आहोत. ह्याच्यामधली ट्रिक्स जी आहे, दोन्ही शब्दांना प्रत्यय लागत नाही. विग्रह करतेवेळी जो, ज्याला, ज्याने असे संबंधित सर्वनामांची रूपे असतात. आपण उदाहरणही पाहिलेलं आहे. आता आपण दुसरं बघणार आहोत, ते म्हणजे व्याधिकरण. आपण आता दुसरा प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे व्याधिकरण. व्याधिकरण म्हणजे काय आहे हा आपण पहिला प्रकार पाहिला. तर दुसरा बघणार आहोत व्याधिकरण. व्याधिकरण म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही पदे भिन्न विभक्तीमध्ये असतात. दोन्ही पदे कशी असतात? दोन्हीही पदे भिन्न विभक्तीमध्ये असतात. भिन्न विभक्ती. त्यांच्या विग्रहामध्ये आपण पाहिलं, विग्रह करताना काय होतं बरं? विग्रह करताना आहे व तो असा शब्द येतात. उदाहरण आपण पाहू. उदाहरण बघा. उदाहरण आपण पाहिलं, पद्मनाभ. म्हणजे काय? पद आहे नाभित ज्याच्या तो.
नाभीत ज्याच्या तो. बघा इथे आहे आलेला आहे आणि तो आलेला आहे. दुसरं उदाहरण पाहू. चक्र पाणी. चक्र आहे पाणीत ज्याच्या तो. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विभक्ती बहुव्रीही समासामध्ये समानाधिकरण व्याधिकरण हे दोन्हीही समास तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो नक्कीच तुम्हाला समजला असेल. आता आपण पुढे जाणार आहोत. पुढे पाहू. पुढचा अभ्यास आपण बघू कोणता समास आहे. इथे अ म्हटलेलं आहे, इथे ब म्हणू. ब. नत्र बहुव्रीही समास. आता याच्या वाचण्यामध्ये आपल्याला कळून येतं की त्याचा अर्थ काय असावा. विद्यार्थी मित्रांनो, काय अर्थ असावा बरं त्याचा. नत्र म्हणजे पहिले पद नकारदर्शक असते. याच्यामध्ये काय आहे, पहिले पद नकारदर्शक असते. म्हणजे आपल्याला तो नकारात्मक दर्शवतं. जे पहिले पद असतं ते आपल्याला नकारात्मक दर्शवतं. ही ट्रिक्स आहे त्याची. जसं उदाहरण जर द्यायला गेलं तर बघा, उदाहरण नीरस. ज्याच्यामध्ये रस नाही आहे ना, ज्याच्यामध्ये रस नाही असा नीरस. दुसरं उदाहरण बघू. निरोगी. ज्याच्यामध्ये रोग नाही असा. अनेक. ज्याच्यामध्ये एक नाही तर ते अनेक आहेत असे उदाहरण त्याच्यामध्ये आपल्याला येतात आहे ना. नीरस ज्याच्यामध्ये रस नाही, म्हणजे नाही रस ज्यात ते. बरोबर. आणि ज्याच्यामध्ये रोग नाही असा निरोगी. आणि ज्याच्यामध्ये एक नाही त्याच्यामध्ये अनेक असे हे आपल्याला पहिले पद नकारदर्शक दर्शवतात. ही आपली ट्रिक आहे. आणि बहुव्रीही समाजामध्ये हा दुसरा प्रकार जो आहे तो नत्र बहुव्रीही समास. हा आपल्याला अत्यंत सोप्या पद्धतीने समजला असावाच. आता पुढे जाऊ. पुढचा प्रकार पाहू. आता आपण जो पाहणार आहोत, आपण याला क म्हणू. तो म्हणजे सहबहुव्रीही समास. बहुव्रीही समास. याची ट्रिक काय विद्यार्थी मित्रांनो, जर ह्यामध्ये स व सह असल्यास, उपसर्ग जर ह्यामध्ये उपसर्ग कोणते असतात. उपसर्ग सह असे असतात. ज्यामध्ये
उपसर्ग जर स किंवा सह असेल तर त्याला आपण सहबहुर्वी समास असं म्हणतो. तर पाहूया. त्यांचे उदाहरण बघा. समजा उदाहरण आपण देऊया. त्याचं उदाहरण थोडंसं अभ्यास करू त्याचा. उदाहरणार्थ सह कुटुंब आहे ना. बघा इथे सह कुटुंब, याच्यामध्ये सह आलं, सह कुटुंब. दुसरं आपण उदाहरण बघू, सफल. बघा इथे स आलं. समजा आपण अजून एक बघू, सनाथ. अशी त्याची उदाहरणे आपल्याला देता येतात. म्हणजे अत्यंत सोपा हा सहबहुर्वी समास आपल्याला कळाला असेलच. आता पुढे जाऊ विद्यार्थी मित्रांनो. ड म्हणू. आता पुढील आपण अभ्यास करू ड म्हणू त्याला. तो आहे प्रादी बहुर्वी समास. आता ह्याच्यामध्ये पाहू आपण नेमकं काय त्यांनी सांगितलेलं आहे किंवा आपल्याला कसा तो सोप्या रीतीने आपल्या लक्षात राहू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, समासाचे पहिले पद जर प्र, परा, अप, दूर असे असेल तर, म्हणजे उदाहरण जर तुम्हाला द्यायला गेलं तर ट्रिक्स काय होईल याची. जसं याची ट्रिक्स आहे समासामध्ये किंवा समासाचे पहिले पद जर काय असेल त्याच्यामध्ये, प्र, परा, अप, दूर, सु, वी अशी उपसर्गे असतील. अशी जर उपसर्ग असतील तर त्याला आपण काय म्हणतो, प्रादिबहुर्वी समास. तर पहा त्याचे आपण काही उदाहरण पाहू. उदाहरण बघा. उदाहरण सुमंगल. हे बघा इथे सुमंगल. दुसरं पाहू, विद्याभ्यास. याच्यामध्ये उपसर्ग वी लागला आहे. हा बघा. सुलोचना. इथे सु लागलेला आहे. अशी बरीचशी उदाहरणं आपल्याला देता येतील. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा जो समास हा जो प्रकार आपण अभ्यासत होतो त्याच्यावर आपण 3 व्हिडिओ काढले आणि आत्ताचा हा शेवटचा बहुर्वी समास व त्याचे आपण प्रकार पाहिले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असावा. तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा व चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे आमचे नवीन व्हिडिओ जे आहेत जे अभ्यासाच्या माध्यमातून येतील व अभ्यासाच्या ट्रिक्स दाखवले जातील. आपण बहुर्वी समास व सर्व समास व समासाचे प्रकार ह्यांचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.